जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भानुशे सर आपल्यासोबत आहेत। सर, काल खऱ्या अर्थाने तुम्ही प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना एक निवेदन दिलेलं आहे। काय नक्की निवेदन आहे, काय मागणी आहे? दौंड तालुक्यामध्ये देऊळगाव वाडा एक गाव आहे। या गावामध्ये एकूण 6 खडी क्रेशर केंद्र आहेत। या खडी क्रेशर केंद्राला कसल्याही प्रकारची परमिशन नाही। समजा काहीला परमिशन असेल तर नियमामध्ये एकही खडी क्रेशर केंद्र चालत नाहीये। या अगोदर गावातील ग्रामपंचायत आहे देऊळगाव वाडा, या ग्रामपंचायतने ठराव घेतला होता की हे खडी क्रेशर केंद्र बंद झाले पाहिजे, पण प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। त्या अनुषंगाने मी मागच्या आठवड्यामध्ये प्रांत अधिकारी आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की बाबा हे खडी क्रेशर केंद्र आहेत, हे विनापरवाना आहेत किंवा काही नियम अटी घालून दिले त्याप्रमाणे चालत नाही। लोकांना काही त्यातून त्रास नाही, बराच आहे, गावाला त्रास आहे, धुळीचे साम्राज्य आहे, बाकीचा त्रास आहे, ध्वनी ह्याचा त्रास आहे, भरपूर त्रास आहे। या अगोदर गावाने उठाव केलेला आहे ना, गावाने ग्रामसभेत ठराव घेतलेला आहे की खडी क्रेशर केंद्र बंद झाले पाहिजेत, पण प्रशासनाने काही कारवाई केली नाही। म्हणून मी मागच्या आठवड्यामध्ये ठराव कधी झालाय ना, प्रांताधिकारी व तहसीलदारांनी काय सांगितलं? नाही, हा ठराव सरासरी 1-1.5 महिन्यापूर्वी झाला होता, परंतु मी तक्रारी पत्र हे मागच्या आठवड्यामध्ये दिलेलं आहे, पण ह्याच्यावरती आजपर्यंत कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। आता यानंतर कारवाई नाही झाली तर मी एक आठवडा आणखी वाट बघणार, नाही तर जनशक्ती संघटनेच्या वतीनं आम्ही रस्त्यावर 100% उतरू आणि त्या गावाला 100% न्याय देऊ। नक्कीच जयंत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भानुशे सर आहेत। त्यांनी वेळोवेळी प्रांताधिकारी असतील किंवा तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आणि ग्रामसभेत ठराव मंजूर झाला तरी जो खडी क्रेशर चालू आहे तो बंद नाही असे त्यांनी आरोप केलेला आहे। एकंदरीत येणाऱ्या काळात या संदर्भात गावकऱ्यांना त्रास होतोय, शेजारच्या आसपासच्या नागरिकांना त्रास होतोय, त्यामुळे एक प्रखर आणि आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देखील भानुशे यांनी दिलेला सद्यस्थितीत तरी दिसतोय। दीपक कापले, TV9 मराठी, दौंड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।